नाशिक विधान परिषदेमध्ये मवियाचा उमेदवार नाही। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत कलह उघड आहे। मातोश्रीच्या सूचनेनंतरही अनिल कदम यांनी अर्ज भरला नाहीये। दुसरीकडे वसंत गीतेंनी अर्ज घेतलाय पण भरलाच नाहीये। दोनही नेत्यांनी मातोश्री सोबत चर्चा करून फॉर्म न भरल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येतोय। ठाकरेंच्या सेनेच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, खरं तर नाशिकमध्ये खासदार संजय राऊत अनेक दिवस तळ ठोकून बसलेले होते। विधान परिषद निवडणुकीपूर्वी नाशिक गड हा सांभाळण्याकरता आणि या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याकरता, पण इथं तर अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना दिसतोय। लागवी अगदी खरं आपण म्हणालात तसंच काहीसं ठाकरेंच्या सेनेच्या बाबतीत नाशिकमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर एखाद्या निवडणुकीमध्ये थेट उमेदवारच न देण्याची नामुष्की जी आहे ती ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांवर आणि वरिष्ठ नेत्यांवर आलेली, याचं कारणही तसंच आहे। कारण विधान परिषद निवडणुकीसाठी मातोश्री सोबत चर्चा करून देखील स्थानिक नेत्यांनी जे आहे ते विधान परिषद निवडणुकीमध्ये फॉर्म न भरल्याने खरं तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। आणि आता प्रश्न असा उरलेला आहे का आता जे ठाकरेंच्या सेनेतील जे मतदार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले जे नगरसेवक आहेत, त्यांनी नेमकं मतदान तरी कोणाला करायचा असा देखील प्रश्न आहे, तो या निमित्ताने उपस्थित होत आहे। खरं तर या सगळ्या प्रश्नांसंदर्भात काल नाशिकचे संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी स्पष्टीकरण देताना विधान परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार आहे आणि आर्थिक सक्षम असलेला उमेदवार आमच्याकडे नसल्याने आम्ही उमेदवार देत नसल्याची जी भावना आहे ती त्यांनी एकीकडे व्यक्त केली। पण दुसरीकडे जर बघितलं तर मातोश्रीवरून सूचना आलेल्या होत्या आणि सूचनेनुसारच वसंत गीते यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज नेलेला होता, मात्र तो अर्ज दाखल केला नाही। तर दुसरीकडे अनिल कदम यांची देखील आदल्या दिवसापर्यंत रात्री मातोश्री सोबत चर्चा सुरू होती आणि त्यांना निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरायचं आहे आणि अर्ज दाखल करायच्या अशा सूचना या मातोश्रीवरून देण्यात आलेल्या होत्या। तरी देखील माजी आमदार अनिल कदम यांनी देखील या निवडणुकीमध्ये अर्ज भरलेला नाही। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीमधला, विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेमधला अंतर्गत कलह जो आहे तो या निमित्ताने बाहेर आलेला आहे। यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। एकूणच शिंदे सेनेचा उमेदवार आता या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत आहे, मात्र विरोधकांपेक्षा अपक्षांचं त्याला अपक्ष हे त्याच्यासाठी मोठं आव्हान आहे। कारण महाविकास आघाडीने उमेदवारच दिलेला नाही। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस सोबत देखील चर्चा केलेली होती, मात्र त्यांच्याकडे उमेदवार नव्हता। त्यामुळे ठाकरेंच्या म्हणजे शिवसेनेकडे ही जागा असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने या जागेसाठी दावा केलेला असताना देखील दोन माजी आमदारांना तयार करण्यात आलेलं होतं, मात्र चर्चा करून देखील त्यांनी विधान परिषदेसाठी फॉर्म भरला नाही। त्यामुळे एकूणच ही जी अस्वस्थता आहे ती पक्षातील स्थानिक नेत्यांमधली ती देखील बाहेर आलेली आहे। आणि आता प्रश्न हाच आहे का या मतदारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जे मतदान करतात त्यांनी नेमकं मतदान कुणाला करायचं आणि एकूणच महाविकास आघाडीमधला आणि ठाकरेंच्या शिवसेनेमधला अंतर्गत कलह जो आहे तो या निमित्ताने चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।